आबा पाटील गावातील श्रीमंत माणूस आणि सरपंच होते. गावात 150 एकर शेती, ती पण बागायती. आबा सहकारी साखर कारखान्यावर संचालक असल्यामुळे पंचक्रोशीत भरपूर दबदबा आणि वचक होता त्यांचा. गावात डोलेजंग वाड्यात नोकर चाकर माणसं. आबांचं कुटुंब तसं छोटं होतं. बायको, एकुलता एक मुलगा सूरजचं अजून लग्न होत नव्हतं, म्हणून आबा सध्या दिवस रात्र त्याच विचारात असत. सूरज तसा भरपूर शिकलेला, दिसायला छान, स्वभावही चांगला होता. त्याचा गावातल्या सुमनवर जीवापाड प्रेम करायचा, पण ती गरीब घरातली म्हणून आबांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. सूरजलाही आबांच्या मनाविरुद्ध लग्न करायचं नव्हतं, म्हणूनच त्याने सुमनला थोडे दिवस वाट पाहू म्हणून सांगितलं. एक दिवस सूरज कामानिमित्त तालुक्याला गेला होता. काम संपवून रात्री खूप उशिरा झाला. तालुक्यावरून गाव साधारण 20 किलोमीटर होते. रात्र खूप झाली म्हणून सूरज गाडी जोरात चालवत होता. सूरजनी घड्याळात पाहिले. रात्रीचे 12:30 वाजले होते. पावसाची रिपरिप चालू होती. रातकिड्याच्या आणि बेडकांच्या आवाजामुळे आजूबाजूचा परिसर भरून निघाला होता. थोड्याच वेळात सूरज गावाच्या वेशीवर 1 किलोमीटर अंतरावर आला असेल. त्याला रस्त्यावर पावसात कोणीतरी बाई उभी दिसली. त्याने गाडीचा ब्रेक कचकन दाबला. गाडी थांबून तो पळतच त्या बाईकडे गेला. ती पूर्ण भिजलेली, साडी फाटलेली, हाताला मार लागलेला, तोंडावर केस आलेले, अशा विचित्र अवस्थेत तीच होती सुमन. सूरजने तिला ओळखले. तो तिच्याजवळ गेला. त्याच्या तोंडावरून केस बाजूला केले तसा त्याचा थरकाप उडाला. तिच्या डोळ्यात रक्त उतरले होते. जबडा लोंबत होता. सूरजला कळून चुकले, ही सुमन नाहीये. तिने जसा सूरजचा हात धरला तशी सूरजची शुद्ध हरपली. जेव्हा सूरजला जाग आली, तो घरी होता. आबा आणि बाई काळजीने त्याच्याकडे पाहत होते. सूरज म्हणाला, मी इथे कसा आलो? आबा म्हणाले, तू गावच्या बाहेर रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडला होता. हा नाम्या पहाटे शेतावर चालला होता. त्याने तुला पाहिले आणि लागोलग आम्हाला येऊन सांगितले. आबा म्हणाले, डॉक्टर येऊन गेलेत, गोळ्या दिल्यात, थोडे दिवसात तुला बरं वाटेल. सूरज म्हणाला, आबा ती बाई कुठे आहे? आबा म्हणाले, कुठली बाई? काय रे नाम्या, कुठली बाई होती तिथे? नाम्या म्हणाला, नाही मालक, तिथं कोणीच नव्हतं. सूरजनी आबांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आबा म्हणाले, सूरज, आजपर्यंत कोणालाही कुठलीही बाई दिसली नाही. तू आराम कर, नंतर बोलू. आबा आपल्या कामाला निघून गेले. पण सूरज समोरून अजून त्या बाईचा चेहरा जात नव्हता. दुसऱ्या दिवसापासून सूरज वेड्यासारखा वागू लागला. रात्री अपरात्री जोरजोरात किंचळायचा. उठायचा काय, वाड्यात रात्रभर फिरायचं काय. आबा खूप चिंतेत असायचे सूरजच्या अशा वागण्याने. आणि दुसरी गोष्ट, आबांचा भूताखेतांवर अजिबात विश्वास नव्हता. आबांनी मोठ्या मोठ्या दवाखान्यात दाखवले, पण काही उपयोग नाही झाला. नेहमीसारखं रात्री सूरजच्या काळजीमुळे आबा आणि माई आज पण जेवले नव्हते. एकुलत्या एक मुलाचे हाल त्यांना बघवत नव्हते. रात्री 1:30च्या सुमारास स्वयंपाकघरात जोरात भांडी पडल्याचा आवाज झाला. नोकर झोपेतून उठून स्वयंपाकघरात गेला. समोर जे पाहिले त्यांनी त्याच्या अंगावर थरकाप उडाला. तो आबामाई किंचाळत बाहेर आला. आबामाई पळत पळत स्वयंपाकघरात गेले आणि समोरचे दृश्य पाहून जागेवरच थांबले. समोर सूरज राहिलेले जेवण हावऱ्यासारखे खात होता. डोळा लाल झालेला, चेहरा पांढरा फटक पडलेला. बघता बघता त्यांनी जेवणाचा फरशा पाडला. माईला म्हणाला, ये थेरडे, अजून जेवण आण, लय भूक लागली आहे. सूरज माईच्या अंगावर धावून आला तसा सर्व नोकरांनी त्याला धरला. त्या दिवसापासून सारखी भूक भूक करू लागला.
नाही दिलं खायला तर डोके भिंतीपर आपटून घेऊ लागला. दिवसेंदिवस त्याची भूक वाढतच चालली होती. डॉक्टरांकडेही त्याला उत्तर नव्हतं. एक दिवस आबांचा मित्र झाडबुके आबांना भेटायला आला. झाडबुक्यांनी आबांना सूरजकडे बद्दल विचारले असता आबाने त्याला सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, आबा काळजी करू नका, काहीतरी मार्ग काढू यातून, आणि लगबगीने गेला. त्या रात्री आबा आपल्या खोलीत झोपले होते. कसला तरी आवाज झाला म्हणून आबांना जाग आली. आबाने उठून पाहिले तर सूरज समोर उभा होता. केस अस्ताव्यस्त झालेले, डोळे लाल आणि चेहरा पांढरा पडलेला. हातात त्याच्या काहीतरी होतं. आबांनी निरखून पाहिले तसा आबांच्या अंगावर काठा उभा राहिला. सूरजच्या हातात माईचं शिर होतं. त्यातून रक्त थेंब थेंब पडत होतं. आबा जोरजोरात ओरडले, हे काय केलं? स्वतःच्या आईला मारलंस? कोण आहेस तू? तू सूरज नाही. सूरज हातातले शिर स्वतःच्या चेहऱ्यापुढे आणत म्हणाला, आबा काही आठवतं का? मी महादेवचा मुलगा दत्ता. त्या दिवशी मी, आई आणि बा तुझ्या शेतात आलो होतो. तू जेवण करत बसला होता. तुला बाने सांगितल्या, 4 दिवसापासून पोर उपाशी आहे. घरात अन्नाचा कण नाही. माझी 6 महिन्यांची पोर दुधा वासून रडत आहे. बा आणि आईने धान्य आणि दूध मागितलं होतं तुझ्याकडे. आई आणि बाने किती विनवण्या केल्या, तर तू हसत म्हणाला, जेवण पाहिजे असं म्हणत माझ्या आईच्या पदराला हात घातला. आईची अब्रू घेतली. बा मध्ये आला तर त्याला पण मारलं तू, आणि माझ्या 6 महिन्याच्या बहिणीला तुझ्या कुत्र्यापुढे टाकलं. त्या कुत्र्याने लचके तोडले माझ्या बहिणीचे. त्या मुख्य जीवाला काय यातना झाल्या असतील तुला काय कळणार? तू तर कोणाला काही कळू नये म्हणून गावाबाहेर आई, बा आणि मला मारून गावाबाहेर जमिनीत पुरून टाकलं. पण मी आलोय तुझा सूड घेण्यासाठी. तुला आणि तुझ्या बायकोला आणि तुझ्या मुलाला कधीच संपवला असता, पण तुला त्रास काय असतो हे कळायला पाहिजे. आबाचे हातपाय थरथर कापू लागले. भीतीने गाळण उडाली. दत्तानी आबांच्या अंगावर झेप घेतली आणि डाव्या हातातील सुरा आबांच्या छातीत आरपार केला.